स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपलं यूट्यूब चॅनल डिसन नॉलेज सिटीमध्ये। मित्रांनो, आपण आज खूप महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत, जो की आपल्या शेतकरी बांधवांसाठी खूपच महत्त्वपूर्ण ठरणार आहे। तर तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि तुमच्या मनातल्या ज्या काही डाऊट्स आहेत, ज्या काही शंका आहेत, त्या नक्कीच क्लिअर होईल। मग मित्रांनो, आपण वळूया आपल्या महत्त्वाच्या व्हिडिओकडे। KCC ISS किसान ऋण पोर्टलवर माहिती अपलोड करताना शेतकरी सभासदांनी सांगितलेल्या अटींची पूर्तता केली नाही तर केंद्र सरकारकडून मिळणारा व्याज परतावा प्राप्त न झाल्यास संबंधित शेतकरी सभासदांकडून त्या वर्षाचे व्याज वसूल करण्यात येईल। मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे, आपले जे शेतकरी बांधव आहे, तुम्हाला आपल्या शेतकरी बांधवांना काही प्रमाणात कुठून ना कुठून सोसायटी, तुम्हाला तर माहितीच आहे की या सोसायटीतून तुम्हाला कर्ज मिळतं। त्या कर्जाचा जो व्याज परतावा राहतो तो केंद्र सरकारकडून मिळत असतो। मित्रांनो, तो जो व्याज परताव्याची आपण आज माहिती बघणार आहोत। जर तुमचा व्याज परतावा केंद्र सरकारकडून प्राप्त झाला नाही तर तो बँकेला जे काही मिळाला नाही तर बँक जे संबंधित सदस्य आहेत, जे संबंधित सभासद आहे, त्यांच्याकडून तो व्याज परतावा वसूल करतील। म्हणजेच बँकेला जे नुकसान होणार आहे ते आपल्या शेतकरी बांधवांकडून ते वसूल करण्यात येईल। तर मित्रांनो, त्यामुळे चुकी आपल्या शेतकरी बांधवांचीच असेल, त्यांनी जर कधी तुमचं जे अपडेट केलं ते कागदपत्र पुरवले नसतील तर मित्रांनो, आता आपण बघू की कोणकोणती कागदपत्र महत्त्वाची आहेत। शेतकऱ्यांच्या आधार कार्डवरील संपूर्ण नाव, बँकेच्या कर्ज खात्यावरील संपूर्ण नाव आणि 7/12 उताऱ्यावरील नाव यांच्यात एक समानता पाहिजे, म्हणजेच नावात तफावत नसायला पाहिजे। मग मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे, तुमचं काही जे आपले शेतकरी बांधव आहे त्यांच्या 7/12 उताऱ्यावर नाव, त्यांचं बँक खात्यावरील नाव किंवा त्यांच्या आधार कार्डवर नावामध्ये तफावत असते। जसं की काही जण आडनाव लावता, काही कुळं लावता, तर काही म्हणजे तुम्ही बघू शकता मित्रांनो, भरपूर प्रमाणामध्ये तफावत असते नावामध्ये। तर जी तफावत आहे ही तफावत असून चालणार नाही। जर कधी तुमचं आधार कार्ड किंवा 7/12 उतारा किंवा बँक खातं जे कर्ज खातं त्यातल्या नावात तिघांपैकी कशातही तफावत असेल तर तुम्हाला व्याज परतावा मिळणार नाही। आणि जर तुम्हाला तो व्याज परतावा मिळाला नाही तर बँकेचं नुकसान होईल आणि बँकेचं नुकसान झालं तर बँक जे शेतकरी सभासद आहे त्या सभासदाकडून ते व्याज परतावा प्राप्त करेल, म्हणजेच त्यांच्याकडनं वसूल करेल। शेतकरी बांधवांनी बँकेस स्वतंत्र वेगळा मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे। सोबतच सदरील मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे। मग मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की आपले जे ग्रामीण भागातील शेतकरी आहे, विचारते भोळे बाबळे असतात, त्यांना इतकं काही गोष्टीचं नॉलेज नसतं, तर ते एकच मोबाईल नंबर पूर्ण त्यांचं कुटुंब वापरत असतं। तर आता तसं चालणार नाही। म्हणजेच वेगवेगळ्या खात्याला, जसं की एकाच मोबाईल नंबर वेगवेगळ्या खात्याला दिलेला असतो, तर आता तसं चालणार नाही। जे आपले शेतकरी बांधव आहे त्यांनी जे काही सोसायटी घेतलेली आहे, ते ज्या सोसायटीत सभासद आहे, तर ते सभासदांनी म्हणजे ते आपल्या शेतकरी बांधवांनी त्यांच्या बँकेला, म्हणजे त्यांचं जिथं ज्या बँकेत त्यांचं अकाउंट आहे, खाते आहे, त्या बँकेमध्ये वेगळा मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे। तो मोबाईल नंबर द्यावा लागेल मित्रांनो। त्यानुसार तुम्हाला माहिती मिळत असेल की पैशांचं की अपडेट काही असेल ते सर्व माहिती मिळते त्या मोबाईल नंबरवर। तर तुम्ही मित्रांनो वेगळा मोबाईल नंबर द्या, ही विनंती। पुढे मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनी 10 वर्षात आधार कार्ड अपडेट केलेले असावे। सोबतच KYC देखील केलेली असावी। जर केलेली नसेल तर CSC सेंटरला जाऊन लवकरात लवकर अपडेट करून घ्यावे। मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की CSC सेंटर जे असतं त्या ठिकाणी तुम्हाला विविध प्रकारच्या सेवा दिल्या जातात। तुम्ही जर कधी KYC केली नसेल तर तुम्ही CSC सेंटरला जाऊन देखील KYC करू शकता। म्हणजेच ऑनलाईन जी KYC म्हणतो आपण, जे की आपल्या शेतकरी बांधवांना काही कोणाकोणाला पैसे येत नाहीत, जे अनुदान भेटतं, जसं की अतिवृष्टी झालं किंवा PM किसान, हे जे पैसे जर येत नसतील तर त्या आपल्या शेतकरी बांधवांना KYC करणं महत्त्वपूर्ण असतं मित्रांनो, आणि ते तुम्ही CSC सेंटरला जाऊन करायला पाहिजे। सोबतच मित्रांनो, तुमचं जे आधार कार्ड आहे ते 10 वर्षामध्ये अपडेट केलेलं असावं। म्हणजेच एक तुम्हाला शॉर्टमध्ये सांगायचं म्हटलं मित्रांनो, तर तुमचं जे आधार कार्ड आहे दर 10 वर्षामध्ये तुम्ही अपडेट करायला पाहिजे, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला काही त्रुटी सापडणार नाही। मित्रांनो, तर तुम्हाला एकच विनंती, तुम्ही जर काही तुमचं आधार कार्ड अपडेट केलं नसेल तर लवकरात लवकर आधार कार्ड अपडेट करा आणि तुमचं KYC करून घ्या, म्हणजे तुम्हाला पैसे येण्यास काही अडचण येणार नाही। मग मित्रांनो, तुम्हाला मी एकच विनंती करेल, तुमचं जे काही आधार कार्ड वगैरे बँक अकाउंट जे काही ते तुम्ही लवकरात लवकर अपडेट करा, म्हणजे तुम्हाला केंद्र सरकारकडून ज्या काही महत्त्वपूर्ण किंवा जे काही अनुदान मिळत असतं, जे काही महत्त्वाचे काही पैसे मिळत असतात, ते तुमच्या खात्यावर याला काही अडचण येणार नाही। सोबतच तुम्हाला व्याज परताव्याची रक्कम देखील मित्रांनो मग भरण्याची काही गरज असणार नाही, जर केंद्र सरकारकडून येणारा व्याज बँकेत जमा झाला तर। मित्रांनो, आशा करतो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला आपल्या व्हिडिओतली माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल। जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल डिसन नॉलेज सिटीला आवर्जून सबस्क्राईब करा। मित्रांनो, अपेक्षा करतो तुम्हाला आपला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि तुम्हाला ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल। मित्रांनो, तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी आपला मनस्वी आभार मानतो। खूप खूप धन्यवाद प्रकट करतो।